हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल। तर आजपासून दिवाळी चालू होते आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस म्हणून। तर आता वसुबारस ही गायींची पूजा वगैरे केली जाते आणि गावाला तुम्हाला माहिती आहे का, गावाला ही एक गंमत आहे की वसुबारसची दिवशीपासून म्हणजे जशी दिवाळी चालू होती ना त्या दिवशीपासून ना गायांच्या पाठीमाग त्या गवळणी 5-6 गवळणी आणि एक तो गवळी वगैरे तो काढला जातो शेणाने। हे तुम्हाला माहिती आहे का? तर ते आता आज मला ना आठवलं, ते म्हणजे माहिती आहे ते कधी काढतात ते जरा आठवत नव्हतं, पण ते मला वाटतं दिवाळी चालू व्हायच्या दिवशीपासून ते 5-6 दिवस गायांच्या पाठीमागे ते शेणाने गवळणी काढतात। हे माझ्या लक्षात म्हणजे मला माहिती झालं आणि मला आठवलं पण ते की कधी काढतात ते। आणि गवळणी काढतात आणि ते एक म्हणजे एका जागेवर सारवून त्याच्यावरती छान असं गोळ करून गवळणी छानपैकी गवळणी काढतात आणि मस्तच असतं, म्हणजे गावाला भारी वाटायचं दिवाळीचं। मग चला, आज वसुबारस आहे आणि दिवाळीचा आज पहिला दिवस आहे। तर मी पण जरा आम्हाला दिवाळी खरं तर करायची नाही आहे ह्या वर्षी, पण म्हणलं पूजा करायला वगैरे काय हरकत नाही ना आपल्याला, त्यामुळे मग पूजा मस्त, माझ्याकडे काय गाई वासराची मूर्ती नाही आहे, तर मग मी देवपूजा छानशी आपली साधी जशी नेहमी रोजची देवपूजा करते तशी देवपूजा करून ते गाई वासराचं रांगोळीच्या मध्येच रांगोळी काढून त्याचीच पूजा केली मी। आणि छान म्हणजे थोडंसं साध्याच पद्धतीनं सगळं केलं, इतकं काय असं हे नाही। आणि खरं तर ना मला एक गंमत काय वाटते की जे की आपण छाप जे वापरतो ना, म्हणजे रांगोळीचे जे छाप, तर ते छानच असतात, म्हणजे त्याच्याबद्दल मला काहीही शंका नाही आहे की हे नाही। पण जेव्हा आपण हाताने रांगोळी काढतो ना, त्या हाताने रांगोळी काढण्यात पण एक वेगळीच मजा असते। म्हणजे ते रांगोळी थोडी सांडणं म्हणा, किंवा पोरांनी येऊन पटकन उचलून कुठेतरी फेकणं, किंवा ती पोरांनी मोडणं वगैरे, तर त्यात पण एक वेगळंच सुख आहे म्हणल्यासारखं। आणि मग मी ना कधी छाप वगैरे तसे नाही वापरते, फक्त ते स्वस्तिकचं वगैरे तेच वापरते छाप, कधी तर ते पण कधीतरी, असं इतकं काही जास्त नाही वापरते। आणि रांगोळी ही हातानंच काढते, म्हणजे कशीही येऊ द्या, तोडकी मोडकी फोडी, मग काय म्हणते ती तुटकी जशी येईल तशी, म्हणजे वाकडी तिकडी जशी येईल तशी येईल, मी ती हातानेच काढत असते। तर आमचा छोटा इथंच झोपवलाय पाठीमागं माझ्या, आणि तो चक्क केस धरून ना असा ओढतोय जोरात आणि त्याच्या हातातनं केस काढून घेतले ना म्हणून तो रडतोय एकदम। तर रांगोळी काढलेली आहे, तर ती मी तुम्हाला पूजा केलेली रांगोळीचा व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला ह्याच्यात ॲड करून दाखवणार आहे। तर आजची पूजा वगैरे कशी झाली, आणि चला दिवाळीच्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी। म्हणजे दिवाळी ही छान जावो आणि फटाके हे व्यवस्थित वाजवा, काळजीपूर्वक वाजवा, लक्ष देऊन, म्हणजे कोणाला काही इजा पोचणार नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, आणि जास्तीत जास्त लहान मुलांना त्या फटाक्यांपासून, म्हणजे मोठे जे घातक आणि हानिकारक फटाके आहेत ना त्याच्यापासून लहान मुलांना थोडंसं बाजूला ठेवा। आणि कारण त्यांना नंतर थोडेसे मोठे झाले की त्यांना स्वतःहून ते फटाके वाजवायचेच आहेत, त्यामुळे त्या पोरांना लांब ठेवा जरा, आणि सगळ्यांची काळजी घ्या फटाके वाजवताना सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या की जेणेकरून कुठं इजा होऊ नये, कोणाला म्हणजे भाजू नये किंवा कोणाला त्याच्यापासून काही। दिवाळी अशी छान साजरी करा। तर चला, आम्हाला काही फराळ वगैरे बनवायचं नाही आहे, कारण तो माझ्या मिस्टरांची आजी वारले, त्यामुळं आमच्या घरात हे झाल्यामुळं आम्हाला काही दिवाळी ह्या वर्षी करायची नाही आहे। पण पूजा वगैरे मी छान पद्धतीने छान केली, तर तुम्ही बघा पूजेचा तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन, तर तुम्ही तो पूजेचा व्हिडिओ तुम्ही बघा। छान सकाळी स्वयंपाक तयार होता, कारण डबा मिस्टरांना द्यायचा होता म्हणून स्वयंपाक करून घेतला होता निम्मा अगोदर। नंतर दरवाजात उंबऱ्यावर स्वस्तिक वगैरे काढून सगळं मस्त तिथं रांगोळी काढून घेतली, आणि इथं देवासमोर बघा, हे म्हणजे जसं थोडंसंच मोबाईलमध्येच बघून काढलेलं आहे, माझ्या मनाची काय नाही काढलेले, थोडंसंच देवपूजा वगैरे साधीच आपली केली। आणि पोरं असल्यामुळं पोरांमध्ये कसं थोडंसं नव्हतं येत, बारका पण जरा झोपला होता, त्यामुळं म्हणलं पटकन पूजा आवरून घेऊया, पूजा आवरून घेतली। हा बघा बारका झोपला होता म्हणून सगळं पटकन काम आवरून
बारका उठल्यानंतर माझी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्याला आंघोळ घातली. त्याला आंघोळ घातल्यानंतर मोठ्याला पण शाळा होती, म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होतं. त्याला पण आंघोळीला पाठवलं वगैरे, त्याची तयारी केली. त्याला पण कपडे वगैरे दिले, कपडे घालून ही तयारी केलं. तरी हातपाय तोंड धुवायला गेला आणि भिजवून टाकला. त्यांनी थोडे कपडे भिजवलीच, तरी पण ठीक आहे म्हणलं, जा आता तू तसंच. आणि मग तो गेल्यानंतर मग बाकीचं काम थोडंसं आवरलं वगैरे. आणि आता हे काय दररोज पोरांचं वगैरे चालूच राहणार आहे. तर चला, दिवाळी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चांगली, सुखाची, समृद्धीची, काय म्हणतात, कुणालाही न इजा होता जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सगळ्याला अजून एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, दीपावलीच्या शुभेच्छा. आणि चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं. तर धन्यवाद.